नमस्कार मंडळी, सुजाता किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज कटलेट. अतिशय सोपं आणि चविष्ट रेसिपी आहे. लहान मुलांनाही आवडेल. तर आपण चालू करूया. करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेले गाजर अर्धी वाटी, बारीक क्रश केलेली शिमला मिरची अर्धी वाटी, 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याला आपण किसलेले आहे, पारबळी पांढरे वाटाणे ते पण क्रश केलेले आहे, पोहे हे अर्धी वाटी भिजवलेले, अद्रक लसूणची पेस्ट, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, मैदा. चला आपण चालू करूया आपली रेसिपी. आज आपण करणार आहोत व्हेज कटलेट. यासाठीचं साहित्य आपण पाहिलेलं आहे. चला ते आपण घेऊया. मध्यम आकाराचे 3 बटाटे टाकूया, शिमला मिरची ही अर्धी वाटी, गाजर अर्धी वाटी, क्रश केलेले वाटाणे ते पण अर्धी वाटी, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा आणि यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकून घेऊया. चमचे जिरे पावडर टाकूया. आता आपण पाव चमचा चाट मसाला टाकूया. आपण अर्धा चमचा लाल तिखट. मुलं खाणार असतील तर लाल तिखट तुम्ही थोडं कमी टाकलं तरीही चालेल. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर. चला आता आपण हे सर्व मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण जे भिजवलेले पोहे आहे ते आपण त्यात टाकू. हे छानपणे आता मिक्स झालेलं आहे. चला आपण भिजवलेले आता त्यात पोहे टाकू. प्रथम अर्धे पोहे टाकून घेऊ. यालाही आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि छानपैकी मिक्स करायचंय, जे एकजीव करायचंय सर्व. आणि ते उरलेले पोहे तेही आपण मिक्स करूया. उरलेले जे भिजवलेले पोहे आहे तेही आपण मिक्स करूया. चला आपण त्यात थोडंसं आता आपण 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया. तेही मस्तपैकी छानपैकी आपण आता काढून घेऊ, जेणेकरून पाणी ऑब्झर्व करून घेऊ आणि आपले कटलेट हे ऑइल जास्त पातळ होणार नाही. आपला गोळा आता छानपैकी बनून झालेला आहे. आता आपण याचे कटलेट बनवूया. मी हे साधे गोल आकारात करणार आहे. तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही करा. जितके मोठे हवे असतील तितके मोठे तुम्ही करू शकता. मी साधारण मीडियम साईजचे करणार आहे. अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आणि आपण आकार द्यायचा. आता आपण पेस्ट तयार करून घेऊया. सारख्या प्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेऊन त्याची पाणी टाकून आपण पातळ अशी पेस्ट तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 चमचे किंवा 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. एवढ्याच आकारात आपण मैदाही घेणार आहोत. सारख्या प्रमाणात घ्यायचं, दोन्हीही सारखं प्रमाण घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ, किंचितसं थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि याची थोडीशी आपण पातळ अशी पेस्ट तयार करू. आपण मस्तपैकी पेस्ट तयार करू. पेस्ट ही पातळ करायची, जास्त घट्ट करायची नाही. सर्वप्रथम थोडंसं पाणी टाकून आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर हवे तसे की पातळ हवी तेवढं पाणी आपण टाकून घेऊ. अशा प्रकारे आपली ही पेस्ट तयार झाली आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. आता हे बनवलेले कटलेट
आपण या मिश्रणात टाकूया आणि खाली वर करून त्याला गोळून घेऊया. त्यानंतर ह्या ब्रेड क्रम्समध्ये टाकूया आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकून आपण रोल करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ठेवूया. चला मी हे सगळं ठेवून घेते. अशा प्रकारे आपण सर्व कटलेटला पेस्टमध्ये घोळून ब्रेड क्रम्स लावलेले आहे. आता आपण त्याला तळूया. तेल हे मध्यम आकारापर्यंत गरम करायला ठेवूया. जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही. जास्त गरम केले तर जळून जातील आणि जास्त बारीक केले तर हे तेल जास्त उडून येईल. चला आता आपले तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण हे कटलेट टाकूया. जास्त कटलेट टाकायचे नाही, बसतील तेवढेच टाकायचे. मध्यम आचेवरती हे छानपैकी दोन्ही बाजूनी खरपूस पद्धतीने फ्राय करूया. सर्व तेल मिसळून घ्यायचं आणि मगच छानपैकी काढून घ्यायचं. आणि आता आपला गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपले व्हेज कटलेट तयार झाले आहे. चला आता आपण हे सर्व करूया. हे आपण टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो. अशा प्रकारे आपले व्हेज कटलेट तयार झाले आहेत. मी हे टोमॅटो सॉस बरोबर सर्व केले आहे. तुम्ही हिरव्या चटणी बरोबरही सर्व करू शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्या सर्वप्रथम आधी दिसतील आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की पाठवा.